सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा वरडबकार गावामध्ये मोठ्या प्रमाणात हनुमान जयंती साजरी होत आहे. मागील कित्येक वर्षापासून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ही जयंती साजरी होते. यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात ही जयंती इथं साजरी होत आहे. आतापर्यंत गावामधून मोठी अशी मिरवणूक निघालेली आहे आणि मिरवणुकीनंतर सर्व मिरवणूक आल्यानंतर आरतीनंतर ही महापंगत होती आहे. यावर्षी जवळपास 10 क्विंटल गव्हाच्या पोळ्या आणि 1 क्विंटलच्या वर ज्वारी आपलं उडदाची डाळ आणि डाळ अशा पद्धतीचं या महाप्रसादाचं वितरण आज रोजी इथं होत आहे. एकंदरीत गावामध्ये हनुमान जयंती अत्यंत उत्साहात साजरी झाली. सर्व जाती जमातीचे लोक त्या उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतात आणि गावातील विविध सामाजिक लोक हे सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाले आहेत. महिलांची उपस्थिती जर वाखाणण्याजोगी आहे. मोठ्या प्रमाणात महिला आहे. या ठिकाणी महिलांनी आपल्या घरून पोळ्या करून आणल्या आहे, कारण आयोजकांनी पोळ्या करण्यासाठी तो आटा त्यांच्या घरी दिला होता. त्यामुळे महिला स्वतःच्या घरातून बनवलेल्या पोळ्या इथे घेऊन येतात आणि इथे वरण हे तयार केले झालेलं आहे आणि त्याची वाढ आणि हा महाप्रसाद आता सर्वांना देण्याचं काम इथं सुरू आहे. रात्रभर वरडबकार गावामध्ये हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि गावातील जवळपास 6,000 ते 7,000 लोक आणि परिसरातील अनेक लोक हे सुद्धा याचा लाभ घेतल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे एकंदरीत हे हनुमान जयंती वरडबकारच्या इतिहासामध्ये एक नाविन्यपूर्ण असं एक मोठं वातावरण निर्माण करणार आहे. कॅमेरामॅन सुरेश परला दातार, साक्षीदार न्यूज वरडबकार. मोबाईल बंद करा. जेवण करायचं हनुमंताच्या भंडाऱ्याचा महाप्रसाद सुरू आहे. तरी जी भाऊ भक्त मंडळी महाप्रसाद घ्यायची राहिली असेल त्यांनी महाप्रसाद घेण्याकरता हनुमंताच्या मंदिरात सफाई चालू आहे, डिझाईनिंग चालू आहे, बांधकामी चालू आहे. सगळे कारागीर बोलावलेले एकत्र इंटेरियरची ग्रेनेडी बसवणार, स्टाईली हॅलो 2 मिनिटं चालू ठेवा. Yeah.